नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय बटाटा किसून साबुदाण्याची खिचडी. साबुदाणा खिचडी प्रत्येक उपवासाला बनते घराघरांमध्ये किंवा कित्येक घरांमध्ये ना तर नाश्त्यासाठी सुद्धा खास खिचडी बनवली जाते. पण प्रत्येक वेळीच अशी बटाटा कट करून घातलेली किंवा उकडलेला बटाटा घातलेली खिचडी न करता आज आपण बटाटा किसून आणि ती सुद्धा मोकळी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर मी साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता 1 कप, जो की भिजून झाल्यानंतर 1.5 कप झालेला आहे. तर तो मी छान मोकळा करून घेतला. त्यानंतर एक मोठ्या साईजचा बटाटा धुवून सोलून आणि किसून घेतलेला आहे. बटाटा किसल्यानंतर तो एकदा पाण्यामधनं काढून घ्यायचा आहे आणि त्यामधलं सगळं पाणी हाताने पिळून काढून टाकायचे. ही प्रोसेस खूप मस्ट आहे या खिचडीसाठी, कारण की बटाट्यामध्ये स्टार्च असतो आणि जर आपण ही प्रोसेस नाही केली तर खिचडी अगदीच चिकट बनते. कढई तापत ठेवली, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप गरम केले. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, शेंगदाण्याचं तेल जे येतं ना ते. तर त्यामध्ये मी आता किसलेला बटाटा, ज्यामधलं सगळं पाणी आपण हाताने पिळून काढून टाकले, तो ॲड करूया. 2 मिनटासाठी परतून घ्यायचे आणि झाकण लावून साधारणतः 4 ते 5 मिनटासाठी मंद आचेवर या बटाट्याला एक वाफ घ्यायची, म्हणजे बटाटा छान शिजेल. तोवर आपण काय करायचं आहे, साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे. हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घेतली तरीसुद्धा चालेल. तर आता कट करून घेतली हिरवी मिरची मी ॲड केली ह्याच्यामध्ये. 2 मिनटासाठी आणखी परतून घेऊयात. तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल ना मंडळी, तर ज्यावेळेस आपण तूप गरम करतो ना त्यावेळेसच तुम्ही जिरेसुद्धा ॲड करा. तर आता मी कढईमध्ये भिजवलेला साबुदाणा आणि 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट ॲड केलेला आहे. 4 दाणे साखरेचे घालायचे, ते टोटली ऑप्शनल आहेत. त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि आता हे छान सगळं परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घ्या आणि झाकण लावून 5 मिनटासाठी वाफ घ्यायची आहे आणि परत एकदा झाकण काढून परतून घ्यायची खिचडी. आणि या खिचडीमध्ये एक मजा अशी येते ना की खालच्या बाजूला खिचडी छान लागते आणि ही लागलेली किंवा जळालेली खिचडी जी असते ना ती इतकी भारी लागते ना मंडळी, मस्त क्रिस्पी बनते बरं का. तर मी काय करते, खिचडी शिजली म्हणजे प्रॉपर तयार झाली ना, त्यानंतर आणखी 5 मिनिट गॅसवरती खिचडी अशीच ठेवते. म्हणजे काय होतं, खालच्या बाजून छान लागते खिचडी. आणि ही क्रिस्पी लागलेल्या खिचडीसाठी ना मला आठवते, मी लहान असताना भावंडांबरोबर अगदी भांडण करायचे आणि आत्ताही आमच्या घरामध्ये तेच होतं. माझी मुलं ही लागलेली खिचडी त्यांना दोघांनाही हवी असते. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा मंडळी, खूप छान बनते ही खिचडी. आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता खिचडी ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण ही खिचडी सर्व करून घेऊया. तुम्ही दह्याबरोबर, कोशिंबिरीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या आमटीबरोबर सुद्धा ही खिचडी सर्व करू शकता. तर मंडळी, मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी झटपट बनणाऱ्या आणि ज्या रेसिपीज मी माझ्या फॅमिलीसाठी माझ्या घरामध्ये बनवते त्याच इथे अपलोड करते. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू. बाय.